पावसाळ्यामध्ये आपण ज्या पण वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या ह्या कुंड्यामध्ये लावत असतो, तेव्हा त्यांची अशा प्रकारे ही रोपे तयार करून घ्यायची आणि नंतरच ती कुंड्यामध्ये लावायची. त्यामुळे रोपे ही चांगली आणि लवकर वाढत असतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये. आज आपण पावसाळ्यात लावल्या जाणाऱ्या भाज्यांविषयी माहिती पाहणार आहोत. रोपे कशी तयार करायची, लावण्यासाठी माती कशी तयार करायची, कोणत्या आकाराच्या कुंड्यामध्ये लावायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी मी माझ्या गच्चीवरील बागेमध्ये कोणकोणत्या भाज्या लावलेल्या आहेत ते पाहूयात. तर मी या ठिकाणी पुदिना, पालक, कोथिंबीर यासारख्या ह्या पालेभाज्या देखील लावलेल्या आहेत. आता पावसाळ्यामध्ये भेंडी देखील खूप छान येते. भेंडीचे बी तुम्ही मातीमध्ये डायरेक्ट लावू शकता किंवा रोपे तयार करून लावली तरी देखील खूप छान येतात. टोमॅटो देखील आता पावसाळ्यामध्ये चांगले येते. टोमॅटो लावण्यासाठी जेव्हा कुंडीमध्ये लावतात तेव्हा एका रोपासाठी 10 ते 12 इंचाची एक कुंडीची निवड करावी. शिमला मिर्च, साधी मिर्च देखील आता चांगली येते. फक्त जेव्हा मिरचीची रोपे आपण बागेमध्ये कुंड्यामध्ये लावतो तेव्हा त्याच्यावरती ही वेळोवेळी कीटकनाशक फवारणे आवश्यक असते, कारण मिरचीच्या रोपावरती कीड ही लवकर लागते. तर त्यासाठी सुरुवातीपासूनच मिरचीच्या रोपावरती नीम तेल 6 महिन्यातून एकदा हा स्प्रे करावा, म्हणजे कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते. आपल्या गच्चीवरील बागेमध्ये ह्या अशा भाज्या बरोबरच तुम्ही जी फळांची झाडे आहेत ती देखील लावू शकता. मी या ठिकाणी हे पेरू, अंजीर, डाळिंब, लिंबू यासारखी झाडे लावलेली आहेत. जेव्हा आपण ही फळांची झाडे लावतो तेव्हा त्यांच्यासाठी कुंड्या ह्या मोठ्या आकाराच्या, म्हणजे कमीत कमी एक 15 ते 18 इंच एवढ्या मोठ्या आकाराच्या कुंडीची ही निवड करावी. मी एका कॅरेटमध्ये हे अळूचे कंद देखील हे लावलेले आहेत. पावसाळ्यामध्ये हे अळूचे कंद जरूर लावावे, कारण पावसाळ्यामध्ये यांची वाढ ही लवकर होत असते. ही जी आपण रोपे तयार करतो त्यासाठी हे अशा प्रकारे जे बी आहे त्याचे कोंब आल्यानंतर जर तुम्ही लावले तर रोपे ही लवकर येतात. तर हे बी लावण्यासाठी जे बी आहे ते आपल्याला रात्रभर हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आणि भिजवल्यानंतर ते एका सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे. 2 दिवसामध्येच अशा प्रकारे कोंब येतात आणि कोंब आल्यानंतर जी कोंब आलेली बाजू आहे ती मातीत खालच्या बाजूने अशी लावून द्यायची. पुढील 4 ते 5 दिवसामध्येच तुम्हाला छोटी छोटी अशी रोपे तयार झालेली ही दिसून येतील. जेव्हा त्या रोपावरती 4 ते 5 पाने ही तयार होतात तेव्हा ती ट्रान्सप्लांटसाठी ही तयार होतात. जेव्हा तयार झालेली ही जी रोपे आहेत ते आपण कुंड्यामध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये लावतो तेव्हा ज्या ह्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्यांच्यासाठी ही मोठ्या आकाराची कुंडीची ही निवड करणे आवश्यक असते. तुम्ही इथे पाहू शकता दोडका, कारली, दुधी भोपळा यासारख्या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्या लावण्यासाठी मी या ठिकाणी हे 18 बाय 18 इंच एवढ्या मोठ्या ह्या ग्रो बॅगची ही निवड केलेली आहे. अशा बॅगमध्ये या वेलींची वाढ ही चांगली होते आणि भरपूर भाज्या देखील येतात. ह्या भाज्या लावण्यासाठी माती देखील ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करणे आवश्यक असते. तर मी या ठिकाणी हे 60% साधी माती आणि 40% शेणखत आणि थोडीशी हळद मिक्स करून ही माती तयार करून ही बॅग्समध्ये भरून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे रोपे तयार करून आपल्या बागेमध्ये जर तुम्ही फळभाज्या ह्या वेलवर्गीय भाज्या लावल्या तर पुढील 1.5 ते 2 महिन्यामध्येच आपल्याला ऑर्गॅनिक भाज्या घरच्या घरीच मिळतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.